नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून हजारो गरजूंच्या समस्या सुटण्यास मदत। कापडनेत समाधान शिबिर उत्साहात संपन्न। धुळे तालुक्यातील प्रत्येक मंडळात समाधान शिबिर यशस्वी झाले। हजारो गरजूंच्या समस्या थेट गावातच सोडवण्यासाठी मदत झाली। यामुळे सरकारी कार्यालयातील हेलपाटे वाचलेत। आमदार राम बदाने आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे प्रत्येक समाधान शिबिरात ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त झाले। हे या शिबिराचे मोठे यश असल्याचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहरजी बदाने यांनी प्रतिपादन केले। कापड येथे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत या उद्देशाने महाराष्ट्र शासन महसूल व तहसील कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर उत्साहित झाले। यावेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब बदाने मार्गदर्शन करत होते। या प्रसंगी जिल्हा मुद्रांक अधिकारी अनिल पुरी, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार देवेंद्र येवले, भाजपा जिल्हाध्यक्ष बाप्पू खलाने, सरपंच अक्काबाई भिल, सरपंच चेतन शिंदे, सरपंच कीर्तिमंत कोटळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र पाटील, भटू पाटील, ललित बोरसे, श्याम पाटील, आत्माराम पाटील, संजय पाटील, भास्कर पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रवीण पाटील, दादाभाऊ पाटील, सुशील पाटील, काशीनाथ भिल, भरत माळी, विठोबा माळी, भीमराव पाटील, मनोहर पाटील, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, मंडळाधिकारी प्रदीप मोरे, ग्राम महसूल अधिकारी भास्कर ठाकरे, फाल्गुनी सांगळे, अश्विनी गाडगे, अनिल जंजाळे, नेहा थोरात, अश्विनी पाटील, ग्राम अधिकारी थोरात यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते। माजी अध्यक्ष बदाने यांनी आमदार राम बदाने हे तालुक्यातील करीत असलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली। उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांनी शासकीय योजनांची माहिती दिली। सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले। मंडळाधिकारी कल्याणी पाटील यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी मुलांनी लेझिमच्या तालावर ठेका धरत सर्व पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व वंदन करून शिबिरात शुभारंभ झाला। उपस्थित अधिकारी व पदाधिकारी वृक्षारोपण देऊन स्वागत करण्यात आले। शिबिराच्या माध्यमातून शासकीय योजना, दाखले, 7/12 उतारा, रेशन कार्ड दुरुस्ती, संजय गांधी योजना यांच्यासह नागरिकांचे विविध प्रश्न एकाच छताखाली मार्गी लावण्यात आले। सदर कार्यक्रमाप्रसंगी समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी माननीय प्रांताधिकारी व तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर केले। 4 वर्ष होऊनही विहिरीचे अनुदान पडत नाही म्हणून निवेदन दिले। कापडणे ग्रामपंचायतीमार्फत नदी नाले खोलीकरण संदर्भात परवानगी मिळावी या संदर्भाचे निवेदन सादर करण्यात आले। कापडणे येथील नुकसानग्रस्त शेतकरी प्रतिभा सुरेश पाटील यांचे 4 एकर रब्बी ज्वारीचे पिकाचे शेत जळाले असल्याने त्यांनाही भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले। नांद्रेवाटीच्या वहिवाट संदर्भात देखील शेतकऱ्यांनी त्यांचे म्हणणे तहसीलदार साहेबांना सांगत निवेदन सादर केले। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात 13 गावातील मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना तहसीलदार साहेब म्हणाले की महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राज्य शासनाचे ज्याप्रमाणे आदेश प्राप्त झाले होते त्या आदेशान्वये महसूल मंडळातील जे काही गावं असतील त्या गावांमध्ये महसूल मंडळात एका ठिकाणी सदर शिबिर आयोजित करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले होते। त्यानुसार धुळे तालुक्यातील 15 मंडळांमध्ये आपण सर्व आज शेवटचा सर्व कार्यक्रम पूर्ण केलेले आहेत। यामध्ये शासन आपल्या दारीसारखं आपण ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या गावात जाऊन आपण त्या लाभार्थ्यांना त्यांचे लाभ वाटप केलेले आहे। मुख्यतः ज्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील 7/12 रिलेटेड किंवा शेतकऱ्यांचे नावं चुकले असतील किंवा त्यांना पोट खराब क्षेत्र वैतीखाली आणायचं असेल, तसेच संजय गांधी योजना असेल, त्यातले काही व्यक्तींची नावं ऑनलाईन करायची बाकी असतील आणि इतर सर्व विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या आपण सर्व एका ठिकाणी एकत्रित करून आणि संबंधित मंडळातील जे नागरिक आहेत त्यांना लाभ देण्याचा या शिबिरातून आपण प्रयत्न केलेला आहे। या शिबिरात 15 शिबिरांमध्ये जवळपास सर्व लाभार्थी धरून जवळपास 6,500 ते 7,000 लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ वाटप केलेला आहे। या निमित्ताने आपण मी आपणास नागरिकांपर्यंत मेसेज देऊ इच्छितो, जरी हा शासनाचा एक उपक्रम असला तरी जे आपलं रेग्युलर जे कामकाज आहे ज्यांचे कामं या शिबिरामध्ये बाकी राहिले असतील त्यांना देखील आपण तहसील कार्यालयात येऊन संपर्क साधावा
आम्ही तुम्हाला विहित वेळेत जी सेवा आहे ती देण्यासाठी कटिबद्ध आहोत. धन्यवाद. शिवाजी महाराज महाराजेचं अभियान हा महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बावनकुळे साहेब, पालकमंत्री जयकुमार बोरावळ, आमदार रामदादा बदाने या सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम संपूर्ण धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्यात राबवण्यात आला. आजचा 15वा कार्यक्रम सांगली तालुक्यात धुळे येथे होता. आतापर्यंत 8,000 लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला असल्यामुळे सर्वसामान्यांना तहसील ऑफिसला, जिल्हा परिषदला, कलेक्टर ऑफिसला इथं चक्रा न मारता या ठिकाणी त्यांनी शासनाने त्यांना लाभार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर थोडक्यात शासन आपल्या दारी सरकारचा उपक्रम असून मी शासनाचे मनपूर्वक आभार मानतो की आपण सर्वसामान्य लाभार्थींना याचा लाभ मिळून दिला. शासकीय सर्व कर्मचारी, तहसील कर्मचारी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन हा 15वा कार्यक्रम अतिशय यशस्वी पार पाडण्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.